नमस्कार मंडळी, वाजलेले आहेत बरोबर सकाळचे 7:30 आणि आता आपण आलेलो आहोत इकडे देवप्रयागला, संगमच्या इकडे. तर ही आहे भागीरथी, त्या साईडला अलकनंदा आणि समोरून एकदम महागंगा फॉर्मेशन होते. तर आपण आता इकडे डेलिब्रेशन करतो आहे की खाली जायचं की नाही जायचं ते. तर असा इकडे उतरायला हे खालनं असं आहे आणि तिकडनं तो ब्रिज घ्यायचा आणि तसं त्या साईडला जायचं आणि त्या साईडला तिकडे संगमला उतरायला वगैरे जागा आहे. तर असं आहे. सस्पेन्शन ब्रिज आहे, हलतोय. बापरे, तर हा आहे संगमला जाण्याचा मार्ग आणि आम्ही निघालेलो वरनं 7:35. इकडे यायला 10 मिनटं लागली. तर अजून एक दुसरा मार्ग आहे चढण्याकरिता, तो आता बघूया. आता इकडे पुढे आपण राईटला गेलं की डायरेक्ट संगम. नमो बुद्धि दादी नहीं है, बोलो मामा. फायनली आम्ही या संगमच्याकडे आलेलो आहोत. बघा, ही आहे अलकनंदा आणि ही आहे या साईडला आहे ती भागीरथी आणि पुढे बनते ती गंगा मैया असं. तर आम्हाला खाली पोचायला बरोबर अर्धा तास लागला. आता मेन चढणं वरती आहे, त्याचं बघूया अर्धा तास लागेल म्हणतो. हे आहे देवप्रयाग. तर नमस्कार मंडळी, आणि आम्ही आता आज वाजलेले आहेत 16 मे 2026 आणि सकाळचे वाजलेले आहेत 9:20. तर आम्ही सकाळी 7:30ला 7:30च्या थोडा आधी मला वाटतं आम्ही देवप्रयागला पोचलेलो आणि त्याच्यानंतर बरोबर आम्हाला 7:30 ते 8:30 खालून
जाऊन उतरून दर्शन घेऊन सगळं करून 1 तास झाला. आणि नंतर 8:30 ते 9 आम्ही एक तिकडे सनशाईन हॉटेल म्हणून होतं, तिकडे 320 रुपयाचा मस्त पोटभर नाश्ता केला. आणि आता आपण चाललेलो आहोत डायरेक्टली बद्रीनाथला. तर बद्रीनाथचं टोटल रनिंग आहे ॲज पर गुगल आणि 7 तास, पण आपल्याला माहिती आहे 7 तास लागणार नाहीत, जास्तीच लागतील. तर आता बघूया. असं हा होता छोटा अपडेट. आता गजानन गाडी चालवत आहेत, मग अशी मी चालवली. आता आम्ही काय करणार आहे, 60 किलोमीटरचं डिस्टन्स घेऊन आम्ही गाडी चालवणार. कारण काय एकदमच रात्रभर आम्ही रनिंग केलेली आहे, तर थोडासा इकडे आराम देऊन आम्ही चालू. आवडला छोटासा अपडेट. थँक्यू.